पत्रकारांना बी गुराढोरासारखं मारलंय काल। अनेक पोलीस अधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात। काल आमच्या पत्रकार मित्राला आणि कॅमेरामॅनला झालेल्या मारहाणीचा निषेध त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून घ्यावं। पत्रकारांमधली चॅनलची लोक आली होती, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, त्यांचा माईक तोडला। हे आम्ही आता पुणे पोलीस आयुक्तांना आम्ही त्याची सूचना केली, पांडेवर कारवाई करा अशी आमची मागणी केली की आज अनेक पोलीस अधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्यासारखे वागतात। हे आम्ही सातत्यानं कमिशनरांना त्याची माहिती देतोय, निवेदन देतोय। आज तुम्ही बघितलं असेल की ह्या पुणे शहरामध्ये नाही देशामध्ये लोकशाही टिकवणारे का ना अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि ही लोकशाही टिकवण्याकरता पोलीस ही लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न करतात। भारतीय जनता पार्टीचे त्यांची लोक आणि त्यांच्या असणारी सगळ्या संस्था ज्या पद्धतीने उत्मात करतात। पत्रकारांना बी गुराढोरासारखं मारलंय काल, वायरी तोडल्यात, त्यांचं माईक तोडलंय। अरे चाललंय काय या देशामध्ये? आणि जर हे सगळं जर अशा पद्धतीने चालणार असेल तर आम्ही रस्त्यावर येऊन की आमच्या पत्रकार मित्रावर जी मारहाण झाली त्या घटनेचा सुद्धा आज आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे। काल आमच्या पत्रकार मित्राला आणि कॅमेरामॅनला झालेल्या मारहाणीचा निषेध आणि त्या पांढरेच्यावर कारवाई करावी त्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचे व्हिडिओ आम्ही सर्व दिलेत, पुरावे सर्व दिलेले आहेत। आणि त्या पद्धतीने पत्रकार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जो हल्ला झालेला आहे, खरं म्हणजे अशा दिवसाढळ्या पुण्यासारख्या शहरामध्ये एखाद्या पत्रकाराला अक्षरशः ढकलून मारून कॅमेरा फोडून लोकशाहीचा चौथा स्तंभ अशा पद्धतीने झालेला प्रकार आम्ही आजपर्यंत कधीही बघितला नव्हता। तो काल पुणे शहरामध्ये झाला आहे। त्या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध या ठिकाणी लेखी पत्राद्वारे माननीय पोलीस आयुक्तांना दिलेला आहे। पण समाजामध्ये पत्रकारांवरती जो आमचा विश्वास होतो तो विश्वास तुमच्या दाबण्याचं काम करायचं काम ह्या भारतीय जनता पार्टीने करते की काय असं वाटायला लागलेलं आता। त्यामुळे पत्रकारांनी आता माझ्या या बोलण्यामध्ये एवढं सांगतो की त्यांनी सावध व्हावं आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून घ्यावं, म्हणजे तुमचे कॅमेरे तुमचे बूम फुटणार नाहीत असं मला वाटतंय। कारण शेवटी तुमच्यापुढे शेवटी तुम्ही पण माणूस आहात, तुम्हाला पण घरदार आहे। एखाद्या त्या कालच्या प्रसंगामध्ये एखाद्या तो ज्ञानेश्वराचं त्याची तब्येत बघितली तर तो पडला तर त्याचं काय होईल सांगता येत नाही। अशा पद्धतीने जर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हे भारतीय जनता पार्टीचं काम करत असेल तर त्याचा खरंच आम्ही जाहीर निषेध करतो।